महाराष्ट्र मित्रांनो, मॅनिफेस्ट करण्यासाठी अध्यात्म समजून घ्यावं लागतं, आपलं मन चांगलं लागतं आणि तिसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्याशिवाय तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होऊ शकत नाही. ती म्हणजे आपल्या मेंदूची आकलन क्षमता, आपली स्वतःची समज सुद्धा उत्तम लागते, तर ते मॅनिफेस्टेशन आपलं सक्सेसफुल होऊ शकतं. मेंदूची आकलन क्षमता म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो? आपण जे सगळं शिकलेलं आहोत, आपलं जे ज्ञान आहे, शिक्षण आहे, आपण ज्या गोष्टी सध्या अनुभवत आहोत, जे आपल्या अवतीभोवती एन्व्हायरमेंट आहे, त्यातून जी सगळी माहिती, ज्ञान जे काय गोळा होते ते आपल्या मेंदूमध्ये जाते आणि मेंदू काय करतोय, त्याच्यावरती प्रक्रिया करतोय. ती प्रक्रियातून काय होतं, आपली आकलन क्षमता वाढते, आपली समज वाढते. तर मॅनिफेस्ट करताना काय करावं लागतं की आपल्याला नव्या नव्या गोष्टी अनुभवाव्या लागतात, पाहाव्या लागतात, एक्सप्लोर कराव्या लागतात, नवं नवं ज्ञान गोळा करावं लागतं. म्हणजे काय होतं, नव्या पाहिलेल्या गोष्टी, नव्या अनुभवलेल्या गोष्टी सोबत माझं जुनं ज्ञान, जुनं शिक्षण, हे सगळं ज्यावेळी मेंदूमध्ये जातं ना, त्यावेळी मेंदू अधिक क्षमतेनं प्रक्रिया करायला लागतो. म्हणजे जसं जसं नवीन ज्ञान आपण ग्रहण करू ना, तसं तसं आकलन क्षमता आपली वाढते. म्हणून कॉर्पोरेटमध्ये काय सांगतात की जो माणूस नवं काय शिकत नाही तो आउटडेटेड होतो. आउटडेटेड म्हणजे काय, त्याचा मेंदू आहे ना, बाजारातील जी स्पर्धा आहे ना, त्या स्पर्धेसाठी सक्षम नसतो. सक्षम कोणाचा असतो? जो नव्या गोष्टी शिकतोय, स्वतःला अपडेट करतोय, नव्या गोष्टींचा अनुभव घेतोय, तो बाजारात तग धरून राहतोय. म्हणजेच त्याची मेंदूची क्षमता, आकलन क्षमता जास्त असते. आपले एक फॉलोअर होते, 5 दिवस त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्या मनातील इच्छा त्यांना सांगता आली नाही. उच्च शिक्षित होत्या, पण त्यांना ते समजतच नव्हतं मी काय सांगतोय ते. आणि दसऱ्याला एक फॉलोअर आपले, ते मला वाटलं त्यांची आकलन क्षमता कमी असेल, पण प्रत्यक्षात त्यांची आकलन क्षमता जास्त निघाली आणि ते दसऱ्याला तिने कृती स्टार्ट केली आणि त्यांना अनुभव आला. आणि नंतर मला कळालं की ते अर्ध्या भारत फिरून आलेल्या होत्या. तर त्यांना काय होता, नवा अनुभव होता जुना पाठीशी, त्यातून त्यांचा मेंदू ना सक्षम होता, त्या मेंदूमध्ये समज जास्त होती, आकलन क्षमता जास्त होती. तर ह्यासाठी काय करू शकतो आपण, 6 महिन्यातून एकदा नव्या ठिकाणी फिरायला जायचं, नव्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा, नाटक पाहायचं, सिनेमे पाहायचे, 5 स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायला जायचं, वेगवेगळी जी ठिकाणं असतात, सिटीज, मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, अशा ठिकाणांना व्हिजिट द्यायचं. यातून काय होतं, नव्या गोष्टी आपण पाहतो, नव्या गोष्टींचं ज्ञान मिळतं, नव्या गोष्टींचा अनुभव येतो आणि ही सगळी माहिती ना मेंदूमध्ये जात असते. तर नवी जाणारी माहिती, जुनी माहिती, याची सगळी मिसळ होऊन मेंदू आपली प्रक्रिया करतो आणि त्यातून आपल्या आकलन क्षमता आणि समज वाढते. तर ते दसऱ्याला ज्यांना अनुभव आला ना, त्या अतिशय ग्रामीण भागातून होत्या मित्रांनो, पण त्यांना पहिल्याच दिवशी त्यांना यश मिळालं, सक्सेस मिळालं. तर ते का, तर त्यांचा आकलन क्षमता अतिशय प्रचंड होती, अनुभव होता त्यांच्या पाठीशी, सगळ्या भारत फिरून आलेल्या होत्या. आणि जे दुसरे फॉलोअर होते ना, ते उच्च शिक्षित, पण त्यांना काय सांगतो ते कळत नव्हतं. म्हणजे त्यांच्याकडे नवं ज्ञान नव्हतं, त्यांची आकलन क्षमता नव्हती. जेवढं काय जुनं ज्ञान आहे ना, त्याच्यावरच तग धरून राहण्याचा प्रयत्न करत होत्या. धन्यवाद.